तर बघा आता आपलं काय चाललंय, टॅग चाललंय आहे का नाही. तर हा जो टॅग आहे, या टॅग मध्ये आपण काय केलंय, सगळ्यात पहिल्यांदा टॅगचं बेसिक बघितलं, त्यानंतरून टॅगचा एरर बघितलं आहे का नाही. मग एरर नंबर 2 बघितला, 3 बघितला आणि 4 पण बघितला. आता टॅगच्या बेसिक मध्ये आपण काय शिकलो होतो, की टॅग हा आपल्याला कुणाचा करायचा रे, हेल्पिंग वर्बचा करायचा आहे. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स मध्ये फक्त काय करायचंय, सेंटेन्स आहे त्याच्यातलं वर्ब सेपरेट करायचं आणि त्या वर्ब मधलं हेल्पिंग वर्ब कोणतं आहे तेवढं ओळखायचं. आणि ते ओळखलं की लगेच ते जर का सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर टॅग त्याचा निगेटिव्ह करायचा, आणि सेंटेन्स निगेटिव्ह असलं की टॅग कसा करायचा, पॉझिटिव्ह करायचं. बस एवढं करायचंय तुम्हाला. मग आता त्याच्यामध्ये एरर नंबर 2 बघितलं होतं आपण, की त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह वर्ड्स होते आहे का नाही. हार्डली असन, स्कार्सली, बिअरली, त्यानंतर सेल्डम असन, रिअरली असन, मेनी, ते आपलं फ्यू असन, लिटल असन, नो असन, नो वन असन, नथिंग असन, नो बडी असन. तर हे सगळे निगेटिव्ह वर्ड होतं. तर हे जे निगेटिव्ह वर्ड होतं ह्यांचा टॅग आपण कसा करायचा, पॉझिटिव्ह करायचा. त्यानंतर आपण एरर नंबर 3 बघितला होता. काय होतं बरं एरर नंबर 3 मध्ये, की जर का अ लिटल असेल किंवा द लिटल असेल किंवा अ फ्यू असेल किंवा द फ्यू असेल, ह्यांना चौघांना मिनिंग कसा आहे, पॉझिटिव्ह. म्हणून टॅग करताना आपण कसा करायचा, निगेटिव्ह. बस एवढंच. आता त्यानंतर मग आपण बेसिक नंबर आपलं एरर नंबर 4 बघितला होता. त्याच्यामध्ये बघितलं होतं की बघा, समवन, समबडी, एनीवन, एनीबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, त्यानंतरून ऑल असन, मेनी असन, त्यानंतरून नो वन, नो बडी असन, नन असन आणि फ्यू असन. हे जर का सेंटेन्सचा सब्जेक्ट म्हणून आले तर आपण टॅग करताना त्याच्याऐवजी जे सब्जेक्ट प्रोनाऊन घेणार ते काय घेणार, तर दे घेणार. काय घेणार, तर दे. मग आता हे जे एरर नंबर 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, हे चारही पाचही एरर एकदम लिंबू टिंबू होतं, एकदम सोपे, मोजून एका एका शब्दामध्ये लक्षात राहण्याजोगे. आता एरर नंबर 5 आहे, आपण बघू सेंटेन्स हे जे काय दिसतंय बरं. इथं पहिलं सेंटेन्स काय दिसतंय, नथिंग हॅपन. इथं मी बघा, मी ब्लॉक करतो कुणाला माहितीये का, नथिंगला. त्यानंतर काय, एनिथिंग इज पॉसिबल, याला ब्लॉक केलं. त्यानंतर एव्हरीथिंग, एव्हरीथिंग याला ब्लॉक केलं. त्यानंतर परत एकदा काय आला, एव्हरीथिंगला. इथं 5वं बघा, नथिंग याला ब्लॉक केलं. इथं एनिथिंगला ब्लॉक केलं. परत एकदा काय, एव्हरीथिंगला ब्लॉक केलं. इथं परत एकदा काय, एव्हरीथिंगला ब्लॉक केलं. इथं नथिंगला, आपलं इथं नथिंग आहे, या नथिंगला आपण काय केलं, ब्लॉक केलं. आणि इथं काय, एनिथिंगला आपण काय केलं, ब्लॉक केलं. ठीक आहे. मग आता बघा, संपलं लगेच आपलं एरर नंबर 5. 5 मिनिटाचा आहे मोजून. आता काय आहे बघा, एरर नंबर 5 म्हणजे काय, की याच्यामध्ये आपण सांगा कोण कोण आलं होतं, समथिंग, त्यानंतर एनिथिंग, एनिथिंग, आणि कोण आलं, एव्हरीथिंग. कोण आलं, एव्हरीथिंग. बरोबर. आणि आणखीन एक आला होता, तो म्हणजे नथिंग. बरोबर आहे का. आता हे जर का तुम्ही जवळजवळ प्रत्येक सेंटेन्स बघा, हे सेंटेन्सच्या कुठं आलेत मला सांगा, सुरुवातीला आलेत. बरं, आता हे जर का सेंटेन्सच्या सुरुवातीला आलेत तर हे सेंटेन्स म्हणून काय म्हणून आलेत, सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येतं, सब्जेक्ट येतो ना. मग हे सब्जेक्ट म्हणून आलेत का नाही. मग आपण ज्यावेळेस टॅग करणार त्यावेळेस यांच्याबद्दल आपल्याला सब्जेक्ट प्रोनाऊन घ्यावं लागतं ना. जो आपल्या सेंटेन्सचा सब्जेक्ट असतो त्याच्याबद्दल आपल्याला काय घ्यावं लागतं, सब्जेक्ट प्रोनाऊन घ्यावं लागतं. बरोबर आहे का नाही. मग आता यांच्यासाठी आपल्याला काहीतरी सब्जेक्ट प्रोनाऊन घ्यावं लागेल का नाही, आणि ते म्हणजेच आपला काय, एरर नंबर 5. मग काय, तर जर का समथिंग, एनिथिंग, एव्हरीथिंग आणि नथिंग हे जर का सब्जेक्ट म्हणून आले तर आपण टॅग करताना काय करायचं, इथं आपलं जे सेंटेन्स आहे, सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर टॅग कसा करायचा आपला, निगेटिव्ह. आणि सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग कसा करायचा, पॉझिटिव्ह. पण हे जर का आले तर आपला जो एसपी आहे तो आपण काय घ्यायचा, इट घ्यायचा. काय घ्यायचा, इट. बस संपलं. मग आता ह्याच्यामधले हे तिघ जण जे येतं यांना कसं मिनिंग आहे, पॉझिटिव्ह. आणि हा जो नथिंग आहे याला कसं मिनिंग आहे, निगेटिव्ह. नथिंग म्हणजे काहीच नाही. कळालं. मग आपण म्हणतो ना कधी कधी बघा ना, हे काय चाललंय रे तुझं, आपण तुला आपण म्हणतो काय नाही, काय नाही चाललं. काय नाही म्हणजेच काय, नथिंग. मग काहीच नाही याचा अर्थ काय होतो, नथिंग. आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं की नाही हा शब्द आला की त्याला काय म्हणायचं,
निगेटिव्ह. काय म्हणायचं? निगेटिव्ह. नाही म्हणजेच निगेटिव्ह वर्ड आहे तो, आणि म्हणून नथिंग हा काय आहे? निगेटिव्ह. मग आता नथिंगचा टॅग करताना आपल्याला कसा करावा लागेल? कसा करावं लागेल? पॉझिटिव्ह. कळालं? मग आता बघा, आपण पहिलं सेंटेन्स जे येतं ते सोडून इथं बघा मी लिहिलं नथिंग हॅपन. नथिंग हॅपन. नथिंग हॅपन. ओके. आता इथं काय द्यायचं? कॉमा. आता वर्ब सेपरेट करा. ह्याच्यातलं वर्ब कोणतं आहे रे? हॅपन. ईडी वाला एकटा आला की व्ही2 म्हणतात का नाही? मग मला सांगा व्ही2 मधलं हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? डीड. मग आपलं इथं काय आहे? डीड. मग आता बघा सेंटेन्स काय आहे? नथिंग म्हणल्यावर कसं मिनिंग आहे? मग टॅग करताना कसं करावं लागेल? हा, मग इथं काय येणार? डीड इट, आणि शेवटी काय येणार रे? कळलं काय? हे कळतंय का? चलो आता इथं बघा मी लिहिलं एनिथिंग इज पॉसिबल. एनिथिंग इज पॉसिबल, आणि इथं कॉमा दिला. ओके. आता मला सांगा ह्याच्यामधलं वर्ब कोणतं आहे? इज हे वर्ब आहे ना, बरोबर. आणि सेंटेन्स हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. टॅग कसा येईल? हा, मग इथं काय येणार? इज, इजंट, आणि एनिथिंग साठी सब्जेक्ट प्रोनाउन इट. काय येणार? इट. शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. कळतंय का? हे का चाललंय डोक्यावरून? सेनापती कळतंय का? ओके. आता इथं बघा एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. आता इथं बघा, इथं जर का बघितलं तर आपल्याला वर्ब जे ते कोणतं आहे तेच कळणार आहे का नाही? हे अपॉस्ट्रॉफी एस याचा अर्थ काय आहे? इज. काय आहे? इज. मग इथं आपण लिहिणार एव्हरीथिंग इज सॉर्टेड आउट, आणि इथं काय येणार? कॉमा. आता एव्हरीथिंगला कसं मिनिंग? टॅग कसा करणार? मग इजचं कसं येणार? हा, इजंट, आणि एव्हरीथिंग साठी काय घेणार? इट. शेवटी क्वेश्चन मार्क. आता एव्हरीथिंगचा अगेन आलंय बघा. एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. इज अंडर कंट्रोल. मग आता इथं कॉमा दिला. वर्ब कोणतं आहे? इज. मग इजचं काय येणार आहे? इजंट, आणि इथं काय येणार? इट. आता इजचं इजंट का आलं बरं? अरे इजचं इजंट का आलं असेल? कारण एव्हरीथिंगला कसं मिनिंग आहे? पॉझिटिव्ह. कळतंय का हे? अरे समजतंय का? चलो आता बघा 5 नंबरचं आहे. 5 नंबरचं आणि 6 नंबरचं. मला आता 5 नंबर आणि 6 नंबरचं उत्तर सांगा बरं पटकन. काय असं उत्तर सांगा पटकन? 5 नंबर आणि 6 नंबरचं कोणतं आहे? इथं बघा खाली 4 ऑप्शन येतं. बी अँड सी. नक्की का? मेजर इकडं नारी शक्तीचं म्हणणं आहे बी अँड सी. तुमचं काय म्हणणं आहे? हा, बी अँड सी. सेनापती लॉक किया जाए. इकडं मेजर नक्की. बरं ठीक आहे. आता चेक करूत आपण तुमचं बरोबर आलंय का, कारण आतापर्यंत जे इतिहास आहे तुमचं कधीच बरोबर येत नाही. मग आता चेक करू. चलो आता बघा नथिंगला कसं मिनिंग आहे? निगेटिव्ह. टॅग कसा पाहिजे? पॉझिटिव्ह. मग इथं निगेटिव्ह टॅग आहे म्हणजे हे चुकलंय. बरोबर, पहिलं चुकीचं आहे. आणि इथं बघा नथिंग साठी इट घेतलेलं आहे हे बरोबर आहे, पण इथं हे डझंट नव्हतं पाहिजे ना. इथं काय पाहिजे होतं रे? फक्त डज पाहिजे होता. बरं आता इथं एनिथिंगला पॉझिटिव्ह मिनिंग आहे. टॅग कसा पाहिजे? निगेटिव्ह. आणि ह्यातलं वर्ब कोणतं आहे बरं? कुड. कुडचं काय येणार? कुडंट. आणि एनिथिंगचं काय आलं? इट. बरोबर. बरोबर येते काय? जीवनात पहिल्यांदा बरोबर येईन तुमचं तर. आता एव्हरीथिंग याला पॉझिटिव्ह मिनिंग आहे. टॅग कसा आहे? निगेटिव्ह. ओके. आणि लुक्स हे V5 ह्याच्यातलं हेल्पिंग वर्ब डज आहे बरोबर. एव्हरीथिंग साठी इट घेतलंय म्हणजे हे पण बरोबर. आणि मग उत्तर काय आहे? बी अँड सी. म्हणजे जीवनात पहिल्यांदा तुमचं उत्तर बरोबर आलंय, कधीच नाही आलं. आता चला 6व्याचं सांगा. 6व्याचं सांगा चला. 6व्याचं उत्तर सांगा. ए आणि बी सी असं काहीतरी म्हणा ना. हा, सी बरोबर, ए आणि बी चूक. सी बरोबर. ओके. हा, सी बरोबर आणि ए आणि बर. आता ठीक आहे आपण चेक करू. सगळे चुकले तर. ओके. नारी शक्ती म्हणतात सगळे चुकले तर. हा बरं, मेजरचं म्हणणं आहे तिन्ही चुकलेले तर.
बरं थांबा, तिचं सेपरेट राहून द्या. हा सांगा इकडे मेजर. तिन्ही चुकीचे. लॉक किया जाय नक्की. बर आता आपण चेक करू. ठीक आहे, आता बघू आपण कोणाचं बरोबर येत आहे. सगळ्या क्लासचं म्हणणं आहे की तिन्ही बरोबर येतं, तिन्ही चुकलेले आहेत. आणि हिज आणि सेनापतीचं म्हणणं आहे की सी चुकीचं आहे. बरं ठीक आहे, आता ह्याला पॉझिटिव्ह मिनिंग आहे. टॅग कसा पाहिजे रे? निगेटिव्ह. हे चुकलं. बरं आता हे नथिंगला बघा निगेटिव्ह मिनिंग आहे. इथं टॅग कसा पाहिजे होता? पॉझिटिव्ह. इथं इजंट नव्हतं पाहिजे, इज पाहिजे होतं. आणि हे जे दियर आहे, ह्या दियरच्या ऐवजी काय येतं? दियरचं काय येतं? दियरच येतं. ते दियर बरोबर होतं. आता दियरचा ह्याच्या पुढचा लगेच एरर आहे आपला, त्यावेळेस कळन तुम्हाला. हा दियरचं दियर येतं, हियरचं हियर येतं. आणि एनिथिंगला पॉझिटिव्ह मिनिंग आहे. टॅग कसा पाहिजे होता? निगेटिव्ह. आणि इथं एनिथिंग साठी जे सब्जेक्ट प्रोनाउन आहे ते काय पाहिजे होतं? इट पाहिजे होतं. म्हणून हे काय आहे? चुकीचं. म्हणजे तिन्ही पण काय येतं? चुकीचे. म्हणजे आज तुमचे दोन्ही पण उत्तर काय आले तर बरोबर आले तर. ठीक आहे, मग आता बघा इथं आपला जो छोटासा एरर नंबर 5 होता तो संपला. आता एक सेकंदात रिवाइज करू. अरे रिवाइज करूत ना, आधी लगेच वसाळ्यावानी लिहायला लागते तर. हा तर बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं होतं? ते एनिथिंग, नथिंग, एव्हरीथिंग ह्यांना आपण काय केलं होतं? असं चौकोन केलं होतं, बरोबर आहे. आणि चौकोन केल्यानंतर मग मी काय केले होते? 3 एका साईडला लिहिले आणि एक सेपरेट लिहिला होता. एनिथिंग आपला एनिथिंग, अजून कोणता लिहिला आहे? समथिंग, एनिथिंग आणि एव्हरीथिंग हे एका बाजूला आणि नथिंग एका बाजूला. आणि हे जे आहेत समथिंग, एनिथिंग आणि एव्हरीथिंग यांना कसं मिनिंग आहे? पॉझिटिव्ह. पण नथिंगला कसं मिनिंग आहे? निगेटिव्ह. आणि म्हणून यांचा टॅग सेम रूल आहे आपला. पॉझिटिव्ह सेंटेन्स टॅग निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असलं तर पॉझिटिव्ह. आता तुम्हाला एक चेंज करायचा होता. कोणता? जर का सेंटेन्सच्या सुरुवातीला आपलं एनिथिंग आलं, नथिंग आलं, समथिंग आलं आणि एव्हरीथिंग आलं, तर आपण जे सब्जेक्ट प्रोनाउन आहे ते कोणतं घ्यायचं? इट. कळालं तुम्हाला? अरे इन काय? ठीक आहे, मग आता तुम्ही मस्तपैकी काय करा, पटकन लिहून घ्या. 6 संपला ना? नाही, 5 संपला. ओके, एरर नंबर 5 आता आपला संपलाय. तर एरर नंबर 5 मध्ये आपण बघा काय बघितलं होतं की सिंपल आहे. एनिथिंग, नथिंग, एव्हरीथिंग, समथिंग जर का असेल तर आपण काय घ्यायचं? इट घ्यायचं. काय घ्यायचं? इट. आणि सेम रूल, पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा, बस.